हॅलो नमस्कार, मी गौरी. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज मी तुमच्यासोबत किचन टिप्स शेअर केलेल्या आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर जेव्हा पण आपण खोबऱ्याची चटणी बनवतो ना इडलीसोबत डोशासोबत खाण्यासाठी, तेव्हा आपल्याला कोथिंबीर लागते. आणि जर कोथिंबीर कमी असेल किंवा महाग झाली असेल तर तुम्ही ना कोथिंबीरीच्या ऐवजी कोथिंबीरीचे देठसुद्धा वापरू शकता. त्यानंतर ना दुसरी टीप आता इथे आहे, जेव्हा पण आपण भाजी वगैरे करतो ना थोडंफार मटेरियल शिल्लक राहतं. आता इथे माझ्याकडे ना अर्धा चिरलेला टोमॅटो आहे, त्यानंतर 2च हिरव्या मिरच्या राहिलेल्या आहेत. तर त्या मला पुढच्या वेळेसाठी यूज करायच्या आहेत. तर त्या तशाच फ्रीजमध्ये न ठेवता एक असा कंटेनर घ्यायचा ज्याचं झाकण ट्रान्सपरंट आहे आणि त्याच्यामध्ये जे पण मटेरियल आपलं शिल्लक राहिलं असेल तर ते आपण भरून ठेवू शकतो. आणि फ्रीजमध्ये तो डबा अशा ठिकाणी ठेवायचा जेणेकरून फ्रीज उघडल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा तो डबा दिसेल आणि पुढच्या वेळी आपण तेच मटेरियल वापरू. आता त्यानंतरची टिपसुद्धा नारळाची चटणी जी आपण बनवतो त्याच्याशी संबंधात आहे. त्याची टेस्ट वाढवण्यासाठी ना त्याच्यामध्ये थोडेसे असे खरपूस भाजलेले शेंगदाणे टाकायचे आणि थोडंसं डाळवं टाकायचं आणि मग मिक्सरला बारीक करायचं, ज्याच्यामुळे ना चटणीची टेस्ट खूप छान आणि अप्रतिम लागते. तिखटपणासुद्धा खूप कमी होतो. त्यानंतर तशीच खोबऱ्याची चटणी प्लेन सर्व न करताना त्याची थोडीशी टेस्ट आणि त्याचा थोडासा जे टेक्स्चर आहे तर ते छानपैकी येण्यासाठी काय करायचं, नेहमी त्याला फोडणी द्यायची. आता फोडणी इथे मी ना माझ्याकडे कढीपत्ता नाही आहे, फक्त तेलामध्ये मोहरी आणि जिऱ्याची फोडणी दिलेली आहे. पण तुम्ही कढीपत्तासुद्धा घाला जेणेकरून चटणीचा स्वाद खूप छान येतो आणि कलर आणि जे टेक्स्चर आहे चटणीचं ते सुद्धा खूप छान दिसतं आणि चवीलासुद्धा चटणी खूप छान पद्धतीनं लागते. तर मी इथं आता जे माझ्याकडे शिल्लक होतं तर तेच मी वापरलेलं आहे तडका देण्यासाठी. त्यानंतर ना वाढत्या वयाला मेंटेन ठेवण्यासाठी आणि धावपळ सगळी आहे, त्यामुळे स्वतःला फिट ठेवण्यासाठी दररोजच्या दररोज ड्रायफ्रूट्स आपण खाल्ले पाहिजेत. आपल्या घरातल्यांचीसुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे, त्यांनासुद्धा ड्रायफ्रूट्स दिलं पाहिजेत जेणेकरून आपली मुलं शाळेत जात असतील, आपले हस्बंड वगैरे ऑफिसला जात असतील तर त्याचबरोबर त्यांना देताना आपणसुद्धा आपल्यासाठी ते भिजत घालायचे. आणि दररोज सकाळी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अनुशापोटी खाऊ शकता, त्याच्यानंतर नसेल तर तुम्ही नाश्त्याबरोबर ते खाऊ शकता. त्यासोबत ना जे आता मी अंजीर आणि खारीक वगैरे भिजत घातलेलं आहे तर त्याचं पाणीसुद्धा फेकून द्यायचं नाही, तर ते सुद्धा यूज करायचं. मी बाळाच्या खिरीसाठी ते पाणी यूज करते. त्यानंतर जी काही सीझनल फ्रूट्स वगैरे असतात तर संत्री असेल, मोसंबी असेल, ॲपल असेल, केळी असतील ती, त्याचसोबत सीझनल येणारे आता सध्या आवळ्याचं सीझन सुरू आहे तर हा आवळा आहे. जी काही सीझनल फ्रूट्स आहेत तीसुद्धा तुम्ही नेहमी सेवन केलं पाहिजे, ज्याच्यामुळे आपली स्किन चांगली राहते, आपले केस चांगले राहतात, ओव्हरऑल आपली हेल्थ खूप छान राहते. सध्या आवळ्यांचा सीझन आहे म्हणून मी आवळा तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. चवीला थोडासा तुरट लागतो पण हेल्थ बेनिफिट त्याचे खूप चांगले आहे. त्यानंतर ना आता थंडीचे दिवस सुरू आहेत तर लहान मुलांना, आता माझं बाळ लहान आहे, 10 महिन्यांचं आहे, तर त्याला मी केळ देते. पण थंडीमध्ये त्याला काही त्रास होऊ नये तर त्यासाठी ना मी साधी केळ देण्याच्या ऐवजी ही जी वेलची केळी असतात ना तर ती देते, जी की शरीराला लहान मुलाला बाधत नाहीत आणि चवीलासुद्धा साध्या केळांपेक्षा खूप गोड असतात. जितकी ही केळ जास्त काळी पडत जातील तितकी त्याची चव जी आहे ना ती आणि त्याच्यातला गोडवा जो आहे तर तो वाढत जातो. तर त्यासाठी ना थंडीच्या सीझनमध्ये केळ खाणं बंद न करता अशा पद्धतीनं तुम्ही वेलची केळी खाऊ शकता, ज्याचा कोणताही साईड इफेक्ट होत नाही, सर्दी खोकला वगैरे होत नाही. त्याचसोबत ना जेव्हा आपली मुलं सकाळी शाळेमध्ये जातात तर त्यांना रिकाम्या पोटी पहिली गोष्ट तर कधीही पाठवायचं नाही. जे आपण त्यांना टिफिनमध्ये देणार आहोत त्यातलाच थोडासा भाग त्यांना, म्हणजे चपाती भाजी वगैरे असेल तर ते खाऊनच त्यांना पाठवायचं. त्याचसोबत आता थंडी आहे तर त्याच्यामुळे ना शरीरामध्ये उबदारपणा यावा, हीट निर्माण व्हावी आणि शरीराला आवश्यक असणारे प्रोटीन्स वगैरे सगळं मिळावं, तर यासाठी उकडलेली अंडी जी असतात ती लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी सुद्धा खूप फायदेशीर असतात. तर ती अंडी दररोज सकाळी उकडायची आणि त्यानंतर सगळ्यांना देण्याबरोबर आपण आपल्या स्वतःची सुद्धा काळजी घ्यायची. तर ती आपण सुद्धा खाऊ शकतो. सध्या मार्गशीर्ष महिना आहे त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी नॉनव्हेज केलं जात नाही, पण मुलांना वगैरे आपण देऊ शकतो. तर या पद्धतीनं ना त्याच्यामध्ये थोडीशी मिरपूड किंवा मीठ वगैरे टाकून आपण मुलांना देऊ शकतो. त्यानंतर ना आपलं किचन किंवा आपलं घर आपल्याला नेहमी स्वच्छ टापटीप नीटनेटकं असावं असं वाटतं. आता किचनमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा पण आपण भांडी धुतल्यानंतर रॅकमध्ये ठेवतो आणि ती सुकल्यानंतर ना जेव्हा आपल्याला दुसरी भांडी घासायची आहेत खरकटी, तर ती भांडी घासण्यापूर्वी जी आपण घासून ठेवलेली भांडी सुकण्यासाठी ठेवली होती तर ती पहिली सगळी काढून घ्यायची, रॅक पूर्णपणे रिकामी करायची, धुवून घ्यायची आणि त्यानंतरच नेक्स्टची जी काही भांड्याचा लॉट असेल तर तो घासायचा आणि रॅकमध्ये ठेवून द्यायचा, जेणेकरून आपल्या किचनमधला पसाराना खूप कमी होतो. आपलं किचनचा सिंक असेल आणि किचनचा काउंटरटॉप असेल, भांड्याची रॅक असेल, ही जेवढी क्लीन असेल, स्वच्छ असेल, तितकंच आपलं किचन खूप छान, स्वच्छ, सुंदर, नीटनेटकं आणि टापटीपसुद्धा दिसतं.
जेवढी पण थोडीफार जरी भांडी पडली असतील तर ती त्या वेळेस साफ करायची, जेणेकरून आपल्या कामाचा प्रेशरसुद्धा कमी होतो आणि त्याचबरोबर ना किचन आपलं स्वच्छ, सुंदर आणि टापटीप दिसायला खूप जास्त मदत होते. आता इथे माझ्याकडे थोडीशीच भांडी शिल्लक होती, तर मी आधीची जी भांडी होती जी सुकलेली होती तर ती सगळी व्यवस्थित जागेवर लावून घेतलेली आहेत. आणि त्यानंतर ना ही थोडीशी जी काही भांडी माझ्याकडे शिल्लक होती घासायची तीसुद्धा हाताबरोबर लगेच घासून घेतली, जेणेकरून नंतरची जी काही भांडी आणि ही भांडी असा एकत्र पसारा होणार नाही आणि हीच भांडी क्लीन केल्यानंतर किचन माझं पूर्ण नीट आणि क्लीन दिसेल. तर आता ही सगळी भांडी घासून घेते आणि त्याचसोबत ना जे वॉश बेसिन आहे तर ते सुद्धा क्लीन करून घेते. आता भांडी मांडताना सुद्धा खूप साधी सोपी गोष्ट आहे, बऱ्याच जणींना माहिती असेल. आणि ज्या पद्धतीनं आपण भांडी सुकवण्यासाठी ठेवतो तर अशी पालती घालून ठेवायची, जेणेकरून त्याच्यातलं पाणी पटकन निथळून जाईल आणि भांडी आपली व्यवस्थित छानपैकी सुकतील. आणि त्याचसोबत आता तुम्ही इथे बघितलं असेल ट्रॉली थोडीशी मी तिरकी करून ठेवलेली आहे, जे काही रॅक आहे ते, जेणेकरून पाणी ज्या ओट्यावर राहणार नाही ते एका साईडनं पूर्ण निघून जाईल. आणि तिरकी आहे त्याच्यामुळं भांड्यांमध्ये थोडंसं व्हेंटिलेशन राहून भांडीसुद्धा पटकन सुकतील. आता भांडी घासून झाल्यानंतर ना हाताबरोबरच लगेच सिंकसुद्धा साफ करून घ्यायचं. जेवढं आपलं वॉश बेसिन सिंक स्वच्छ असेल तेवढं आपल्याला किचनमध्ये हॅपी आणि फ्रेश वाटतं. त्यानंतरची टीप ना खूप महत्त्वाची आहे, सध्या तर माझ्यासाठी खूपच महत्त्वाची ठरते, कारण माझ्याकडे सध्या लहान बाळ असल्यामुळे कामाचा प्रेशर खूप असतो आणि खूप गोष्टी विसरायला होतात. तर त्यासाठी मी काय करते, आता माझ्याकडे इथे चहा पावडर संपलेली आहे, तुमच्याकडे कुठलीही गोष्ट संपली असेल आणि जेव्हा तुम्ही ती शेवटची गोष्ट एखाद्या कंटेनरमध्ये रिफिल करून ठेवता तर त्याच वेळी आता मी चहा पावडर भरवून ठेवलेली आहे आणि ही संपलेली आहे. आता याच्यानंतर माझ्याकडे चहा पावडर नाही आहे, तर मी काय केलेलं आहे, सध्या ना अशी एक छोटीशी डायरी मेंटेन केलेली आहे. डायरी इन द सेन्स नोटबुक आहे. तर जी पण गोष्ट संपेल ना आणि मी रिफिल करेल त्याच वेळी मी त्या डायरीमध्ये नोट डाऊन करते, जेणेकरून किराणा माल भरायच्या आधी जे मला परत सगळं मटेरियल चेक करावं लागत नाही, तो वेळ वाचतो. आणि दुसरी गोष्ट, पटकन खाली जायचं असेल तर त्यातली इमर्जन्सी वस्तू आपण आणू शकतो. तर इथे माझ्याकडे या 3-4 गोष्टी आहेत ज्या मी नोट डाऊन करून ठेवलेल्या आहेत. त्यानंतरची पुढची टीप आहे आपली की जेव्हा पण आता कपडे वगैरे धुवायचे असतात ना, तर ते कपडे मशीनला जरी लावले तरी ते थोडेसे भिजलेले असतील तर ते कपडे खूप चांगले निघतात. त्याच्यातला जो मळ आहे तो व्यवस्थित निघायला मदत होते. तर त्यामुळं ना सकाळी उठल्यानंतर पहिलं मी थोडंसं हे असं छानपैकी पाणी घेते, थोडंसं कोमट पाणी, आणि त्याच्यामध्ये ना कपड्याची जी पावडर आहे ती टाकून छानपैकी त्याचा फेस करते. आणि जसे जसे कपडे होतील, म्हणजे अंघोळीपूर्वीचे थोडेफार संध्याकाळचे कपडे असतील ते, आणि जसे आपल्या अंघोळी होतील तसे टॉवेल कपडे वगैरे त्याच्यामध्ये भिजवून ठेवते, जेणेकरून 10:30-11पर्यंत छानपैकी कपडे मुरतात आणि त्यानंतर मग मी धुवायला घेते. आता पुढची जी टीप आहे ना, तर आपल्या प्रत्येकाला चपलांची वगैरे खूप आवड असते, मॅचिंग चपला वगैरे आपण घेत असतो. मुलांच्या शाळेचे शूज असतात, मिस्टरांचे 1-2-3 असे जोड असतात. तर ना अशाच ज्या चपला वगैरे आपल्या आहेत तर त्या रॅकवर ठेवल्या तर खराब होतात. आता इथं बाकीच्यांचे जे काही 2-3 जोड आहेत चपलांचे ते यूज होतात, पण मी सध्या बाहेर जाणं कमी आहे, त्यामुळे माझी ही एकच चप्पल वरती काढून ठेवलेली आहे. आणि ती चप्पल धुळीने खराब होऊ नये तर त्यासाठी मी काय केलेलं आहे, छानपैकी प्लास्टिकचा जो कवर असतो तर त्याच्यामध्ये ती रॅप करून ठेवलेली आहे, जेणेकरून मला केव्हा पण जायचं असेल तर ती चप्पल मला त्याच्यावर कोणत्याही प्रकारची धूळ दिसणार नाही आणि चप्पलसुद्धा माझी खराब होणार नाही. तर अशा पद्धतीनं ज्या काही चपला तुमच्या यूज होत नसतील तर त्या चपला तुम्ही अशा पद्धतीनं प्लास्टिक कवरमध्ये, त्यासाठी स्पेशली जे काही ऑनलाईन शूचे कवर वगैरे असतात तर ते आणायची गरज नाही, प्लास्टिकच्या कपड्यामध्ये किंवा पेपरमध्ये छानपैकी आपण ठेवू शकतो. त्याचसोबत ना सकाळी संध्याकाळी जेव्हा पण आपण किचन ओटा त्याच्यानंतर गॅस वगैरे यूज करतो तर तो व्यवस्थित क्लीन, म्हणजे सकाळचं जेवण नाश्ता वगैरे झाल्यानंतर ना छानपैकी आपलं वॉश बेसिन, किचनचा एरिया आणि गॅस वगैरे स्वच्छ पुसून ठेवायचं. आणि त्याचबरोबर ना संध्याकाळीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या, जेणेकरून आपला जे काही किचनचा एरिया वगैरे आहे तो स्वच्छ एकदम छान टापटीप आणि नीटनेटका दिसेल. आता इथं थोडंसं सिंकवर माझ्याकडे पाणी थोडंसं पडलेलं दिसत असेल, पण ते सुद्धा मी नंतर वायपरच्या मदतीनं सगळं क्लीन करून घेतलेलं आहे, जेणेकरून आपलं किचन एकदम छान कोरडा आणि नीट आणि क्लीन दिसतो. आता त्यानंतरची पुढची टीप आहे, जसं सकाळी उठल्यानंतर आपण हेल्दी नाश्ता वगैरे किंवा ड्रायफ्रूट्स खायला पाहिजेत, तर त्यासाठी ना रोज संध्याकाळी आठवणीने झोपण्यापूर्वी ड्रायफ्रूट्स भिजत घालायचे विसरायचं नाही. कारण हे जे ड्रायफ्रूट्स आहेत हे आपण रात्री नाही भिजवले तर मग सकाळी इमर्जन्सीमध्ये पटकन ते भिजवून होत नाहीत, आणि असेच खाण्यापेक्षा ते भिजवून खाल्ले तर त्याचे जे न्यूट्रिशन व्हॅल्यू असते जे आपल्या शरीराला खूप चांगली मिळते. त्यानंतरची पुढची टीप जी आहे ना ती स्किन केअरशी संबंधित आहे. जेव्हा पण आपण सीझनल कुठलं फ्रूट आणतो, म्हणजे काकडी असेल, पपई असेल, ऑरेंज असेल, ज्याचा आपण आपल्या स्किनसाठी सुद्धा वापर करू शकतो, तर त्या गोष्टी आपण ज्या त्यावेळेस लगेच यूज करायचे, जेणेकरून आपली स्किन आणि केससुद्धा खूप छान राहतील.
त्यानंतर ना जेव्हा पण आपण भाजी करतो, आता मी इथं मटकीची भाजी करते, काही भाज्या अशा असतात ना की ज्या वाफेवर शिजवल्या तर खूप छान टेस्ट येते, पण थोडीशी रस्सा भाजी जर करायची असेल तर त्याच्यामध्ये आपण पाण्याचा वापर करतो, पण पाण्याचा असाच थंड वापर न करता आपण ना भाजी थोडीशी तेलामध्ये छानपैकी परतून घ्यायची आणि त्याच्यानंतर असं ताट ठेवून त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं आहे, जेणेकरून खालच्या भाजीच्या वाफेमुळे पाणीसुद्धा गरम होईल आणि आपल्याला जितकं हवं असेल तितकं पाणी आपण आपल्या भाजीमध्ये टाकू शकतो, जेणेकरून भाजीसुद्धा छान रस्सा भाजी तयार होईल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, थंड पाणी भाजीत घातल्यानंतर भाजीची चव थोडीशी वेगळी येते, पण त्याचसोबत ना तुम्ही कोमट पाणी असं गरम करून भाजीमध्ये घातलं ना तर त्या भाजीची चव खूप छान आणि टेस्टी येते. त्यानंतर आता आमच्या प्रत्येक भाजीमध्ये ना शेंगदाण्याचा कूट असतो आणि शेंगदाण्याच्या कूट टाकल्यानंतर ना भाजीची चव खूप छान येते, खूप वाढते भाजीची चव. तर त्यासाठी ना इथे जेव्हा पण शेंगदाण्याचं कूट करायचं असेल ना तर मी एकदम करून ठेवते, पण तेव्हा शेंगदाणे जे आहेत ना तर ते बारीक गॅस करून एकदम खरपूस भाजायचे, जेणेकरून अशा भाजलेल्या शेंगदाण्याची जी पावडर असते किंवा जो कूट असतो तर तो थोडासा काळसर दिसतो आणि तो भाजीमध्ये टाकल्यानंतर ना त्या भाजीची चव खूप छान टेस्टी होते. त्याचसोबत ना सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा काम असतं ते म्हणजे कणिक मळायचं आणि बऱ्याच जणींना म्हणजे मलासुद्धा हे काम खूप बोरिंग वाटतं. तर कणिक मळण्यासाठी ना ताटाचा किंवा परातीचा वापर न करता अशा पद्धतीनं एखादं गोलाकार किंवा कढईच्या आकाराचं भांडं जर तुमच्याकडं असेल, आता माझ्याकडे हे टपरवेअरचं भांडं आहे, तर ते मी ना कणिक मळण्यासाठी यूज केलेलं आहे, जेणेकरून त्याचा असा गोल जो शेप आहे त्याच्यामुळे ना कणिक पटकन मळली जाते. आता कणिक मळल्यानंतर जेव्हा आपण चपात्या करायच्या आहेत तर चपाती लाटणं आणि भाजणं याच्यामध्ये वेळसुद्धा आपल्याला वाचवायचा असतो आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गॅससुद्धा वाचवायचा असतो. तर त्यासाठी ना अशा पद्धतीनं चपातीचे उंडे जे आहेत ना ते अगदी रेडी करून ठेवायचे, म्हणजे तेल थोडंसं पीठ वगैरे त्याला लावून रेडी टू चपाती लाटण्यासाठी ठेवायचे आणि त्यानंतर चपाती लाटायला घ्यायची, जेणेकरून आपला वेळसुद्धा खूप वाचतो, चपात्या खूप फास्ट बनवून होतात आणि त्याचसोबत ना गॅसची सुद्धा खूप जास्त बचत होते. जर तुम्ही हे असे उंडे करून ठेवले तर पटकन छानपैकी चपाती लाटता येते. तर अशा काही टिप्स होत्या ज्या मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत.